नमस्कार, मी डॉक्टर अक्षय धांडा, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन. आज मी पुरुषांच्या मान आणि पाठदुखीच्या अशा प्रश्नांची उत्तरे देणार आहे, ज्यांची योग्य उत्तरे त्यांना कधीच मिळत नाहीत. चला तर मग. मुंबईचे अर्जुन मेहता रेडिटवर विचारतात, मला रोज सकाळी उठल्यावर मान आखडल्यासारखी वाटते. हे फक्त माझ्या उशीमुळे होत आहे का? मी काळजी करायला हवी का? हो, मला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. आणि खरं सांगायचं तर उशीला दोष देणे हे सर्वात सोपं उत्तर आहे. याचं खरं उत्तर थोडं जास्त रंजक आहे. उशी कारणीभूत असू शकते, पण रोज सकाळी जाणवणारी ही जडता आदल्या दिवशी स्नायू आणि सांध्यांवर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे असते. नेमकं काय घडतं ते पाहूया. जेव्हा तुम्ही तासनतास लॅपटॉप किंवा फोनमध्ये खाली बघता, तेव्हा तुमच्या मानेचे स्नायू दिवसभर एखाद्या सपोर्ट केबल सारखे काम करत असतात. त्यांना अजिबात विश्रांती मिळत नाही. त्यामुळे स्नायू कडक होतात आणि मानेच्या छोट्या सांध्यांमध्ये जळजळ किंवा त्रास होऊ लागतो. रात्री जर तुमची उशी मानेला खूप वर किंवा खूप खाली ढकलत असेल, तर आधीच त्रासलेले ते उती अडकतात आणि सकाळी मान आखडते. आता एक दिलासादायक गोष्ट, जर गरम पाण्याने आंघोळ केल्यावर किंवा 10 ते 15 मिनिटं हालचाल केल्यावर ही जडता कमी झाली, तर तो सहसा मेकॅनिकल लोडचा प्रश्न असतो, गंभीर नाही. पण जर वेदना हातापर्यंत जात असतील, मुंग्या येत असतील किंवा पकड कमकुवत वाटत असेल, तर ते नसांच्या त्रासाचं लक्षण असू शकते आणि त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. बेंगळुरूच्या कार्तिकेसने युट्यूबवर हा प्रश्न विचारलाय, जो अनेकांना आपला वाटेल. मी बेड किंवा सोफ्यावरून काम करतो. यामुळे खरंच माझ्या पाठीचा त्रास वाढू शकतो का? म्हणजे हो, 100%. आणि मी हे प्रेमाने सांगतोय, कुणाला दोष देण्यासाठी नाही, कारण सध्या अर्धा देश हेच करत आहे. हा एक प्रश्न का आहे ते पाहूया. जास्त वेळ बसण्यासाठी तुमच्या पाठीच्या कणीची एक ठराविक स्थिती असते, पण बेड किंवा सोफ्यावर काम करताना ती स्थिती सर्वात वाईट असते. सोफा किंवा बेडवर तुमची कंबर मागे झुकते, पाठीचा खालचा भाग वाकतो आणि त्यामुळे पाठीच्या खालच्या भागातील डिस्क आणि लिगामेंट्सवर ताण वाढतो. त्याच वेळी स्क्रीन पाहण्यासाठी तुमची मान पुढे झुकते, ज्यामुळे मानेच्या स्नायूंवरही जास्त ताण येतो. आता समस्या एका तासाची नाहीये. 1 तास ठीक आहे. समस्या ही आहे की आठवड्याचे 7ही दिवस 6 ते 10 तास असेच काम करणे. तुमचे शरीर या चुकीच्या स्थितीची सवय करून घेते. तुमचे हिप फ्लेक्झर्स कडक होतात, ग्लूट्स काम करणे थांबवतात आणि मग साध्या हालचालीतही तुमची पाठ कमकुवत वाटू लागते. जर वेदना वारंवार होत असतील किंवा आठवड्यातील बहुतेक दिवस जाणवत असतील, मग त्या सौम्य का असेना तरीही उपाय करा. सौम्य पण सतत होणारी वेदना हा एक इशारा असतो. दिल्लीच्या रोहित शर्माने ट्विटरवर हे पोस्ट केले आहे आणि खरं तर हे अनेकांच्या बाबतीत घडते. पेन किलर घेतल्यावर माझी पाठदुखी थांबते, पण 2 ते 3 आठवड्यांनी पुन्हा सुरू होते. असे का? हे सर्वात सामान्य लक्षण आहे जे मी सहसा पाहतो. आणि हे त्रासदायक आहे, कारण आपल्याला वाटते की वेदना कमी होत आहेत, पण प्रत्यक्षात त्या फक्त पुढे ढकलल्या जात असतात. पेन किलर्स वेदना आणि सूज कमी करतात, पण ते मूळ समस्येवर उपाय करत नाहीत. जर मूळ कारण पोटाचे आणि कमरेचे कमकुवत स्नायू, बसल्यामुळे आखडलेले हिप्स किंवा चुकीच्या सवयी असतील, तर समस्या कायम राहते. तुम्ही पुन्हा त्याच जीवनशैलीकडे वळलात की वेदना पुन्हा सुरू होतात. एखाद्या गळणाऱ्या नळासारखा विचार करा. तुम्ही रोज फरशी पुसू शकता, पण जोपर्यंत तुम्ही नळ दुरुस्त करत नाही, तोपर्यंत पाणी गळतच राहील. वैद्यकीय दृष्ट्या मला काळजी वाटते आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की लोक महिने वर्षे हेच चक्र पुन्हा पुन्हा करतात. त्यामुळे तुमची मज्जासंस्था संवेदनशील होते. वेदना वारंवार होत असतील तर उपाय करा, जरी त्या मध्येच थांबल्या तरी. हे एक लक्षण आहे की तुम्हाला फक्त आरामाची नाही, तर एका नियोजनाची गरज आहे. पुण्याच्या निखिलने युट्यूबवर कमेंट केली आहे आणि मला यावर खूप काळजीपूर्वक बोलायचं आहे. मला MRI ची गरज आहे का? प्रत्येक जण म्हणतोय की मला स्लिप डिस्क झालीये. ठीक आहे, आधी शांत श्वास घ्या. भारतीय आरोग्य सेवेत स्लिप डिस्क हा सर्वात जास्त वापरला जाणारा आणि सर्वात कमी स्पष्ट केलेला शब्द आहे. आणि नक्की काय चाललंय हे मला समजावून सांगू द्या. बहुतेक लोकांना लगेच MRI ची गरज नसते, विशेषतः पहिल्या काही आठवड्यांत जर कोणतीही गंभीर लक्षणे नसतील तर. ते इथे दिले आहे. MRI फक्त शरीराची रचना दाखवतो, वेदनेचे नेमके कारणच दाखवेल असे नाही. अनेक लोकांच्या MRI मध्ये डिस्क बल्ज दिसतात, पण त्यांना अजिबात वेदना नसतात. त्यामुळे जर आपण खूप लवकर स्कॅन केले, तर आपल्याला अनेकदा अशी झीज दिसते जी ऐकायला भीतीदायक वाटते आणि त्यामुळे भीती वाढून अपंगत्व अधिकच बिघडू शकते. एक समंजस दृष्टिकोन, आधी इतिहास, तपासणी आणि नसांची तपासणी. जर वेदना कमी होत असतील तर नेहमीचे उपचार सुरू ठेवा. जर नियोजित पुनर्वसन प्रयत्नानंतरही वेदना कमी होत नसतील किंवा नसांची लक्षणे किंवा धोक्याच्या खुणा असतील, तर MRI महत्त्वाचा ठरतो. MRI ची लवकर गरज कधी असते? अशक्तपणा, वाढलेली बधिरता, लघवी किंवा शौचाच्या समस्या, ताप, वजन कमी होणे, दुखापत किंवा रात्रीच्या तीव्र वेदना. हैदराबादच्या आकाश वर्माने इंस्टाग्रामवर हा मेसेज पाठवला आहे. मला कधी कधी माझ्या हातात किंवा पायात मुंग्या येतात. ही नसांची समस्या आहे हे मला कसे पडेल?
चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर फक्त संवेदनांमध्ये नाही तर त्याच्या स्वरूपात आहे. स्नायूंच्या ताणामुळे किंवा चुकीच्या बसण्या उठण्यामुळे मुंग्या येऊ शकतात, पण नसांच्या खऱ्या त्रासाचे सहसा एक विशिष्ट स्वरूप असतं. हातातील मुंग्या अनेकदा खांद्यापासून हातापर्यंत एका रेषेत विशिष्ट बोटांपर्यंत जातात. पायातील मुंग्या अनेकदा मांडीच्या मागच्या बाजूने आणि पोटरीपर्यंत जातात आणि हे सायटिकाचे एक उत्तम उदाहरण आहे. हे देखील लक्षात घ्या. खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे त्रास वाढतो का? त्यामुळे नसांच्या भोवतीचा दाब वाढू शकतो. बसल्यामुळे पायातील मुंग्या वाढतात का? सायटिक नर्वच्या त्रासामध्ये हे सामान्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण अशक्तपणा. अशक्तपणाशिवाय मुंग्या येणे आटोक्यात आणता येते, पण मुंग्यांसोबत अशक्तपणा असेल तर याचा अर्थ नक्कीच नसांना त्रास होतोय आणि तुम्ही ऑर्थोपेडिक स्पाइन स्पेशालिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्टला भेटले पाहिजे. या बाबतीत अजिबात उशीर करू नका. चेन्नईच्या सुरेश अय्यरने रेडिटवर हा प्रश्न विचारला आहे आणि हे आपल्यापैकी अनेकांच्या प्रवासाशी संबंधित आहे. मी रोज ट्रॅफिकमध्ये दुचाकी चालवतो, त्यामुळे पाठीच्या समस्या उद्भवू शकतात का? हे 2 विशिष्ट मार्गांनी नक्कीच कारणीभूत ठरू शकते. कंपन आणि धक्के, खड्डे, अचानक ब्रेक लावणे, खराब रस्ते. यामुळे दररोज येण्या जाण्याच्या दोन्ही वेळी पाठीच्या कण्यावर वारंवार सूक्ष्म ताण येतो. स्थिर मुद्रा. दुचाकीवर तुम्ही थोडे पुढे झुकलेले असता, खांदे ताणलेले असतात, शरीर कडक असतं आणि तेही बराच वेळ. तुमचा पाठीचा कणा वजनाखाली एकाच स्थितीत असतो आणि त्याला ते अजिबात आवडत नाही. आता याची सांगड 8 तास डेस्कवर बसणे, अपुरी झोप याच्याशी घाला आणि म्हणूनच अनेक पुरुषांना 30 किंवा 35व्या वर्षी खूप वेदना होतात आणि त्यांना त्याचं कारण सांगता येत नाही. व्यावहारिक सुगावा. जर प्रवासानंतर तुमची वेदना वाढली किंवा शनिवार रविवार ती कमी झाली तर प्रवासाचा ताण हे त्यामागचे एक कारण आहे. जर वेदना पायापर्यंत जात असतील किंवा पाऊल शून्य वाटत असेल तर त्वरित पाऊल उचला. हा केवळ स्नायूंचा थकवा नाहीये, हे त्यापेक्षा काहीतरी गंभीर असू शकतात. कोचीच्या दीपक पिल्लाई यांनी युट्यूबवर कमेंट केली आहे आणि हा स्पॉन्डिलोसिस शब्द विनाकारण भीती निर्माण करतो. मी 35 वर्षांचा आहे आणि कुणीतरी मला सांगितलं की मला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे. माझा कणा अकाली वृद्ध होत आहे का? तर स्पॉन्डिलोसिस हा शब्द डॉक्टर मानेतील झीज, सांध्यांमधील बदल आणि डिस्क डिहायड्रेशनसाठी वापरतात. हे ऐकायला भीतीदायक वाटतात, पण तसं अजिबात नाहीये. मला तुम्हाला खरी परिस्थिती सांगायची आहे. हे लवकर सुरू होऊ शकतं कारण आधुनिक जीवनशैली मानेवर मोठा ताण देते. जास्त स्क्रीन टाइम, फोन वापरण्याची पद्धत, लॅपटॉपचा वापर, सतत खाली बघणे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. झीज होणे म्हणजे शेवट नाही, तर तो एक धोक्याचा इशारा आहे. क्ष किरण अहवालात स्पॉन्डिलोसिस असूनही अनेक लोक योग्य सवयी आणि व्यायामामुळे वेदनामुक्त जगतात, कारण लक्षणं ही कार्यावर अवलंबून असतात, फक्त रिपोर्टवर नाही. हातांचा जडपणा, संतुलनाचा अभाव, वारंवार पडणे किंवा सर्वत्र जाणवणारी सुन्नता हे मणक्यावर दाब असल्याचे संकेत आहेत आणि याची त्वरित तपासणी केली पाहिजे. बाकी सर्व गोष्टी योग्य उपचारांनी बऱ्या होऊ शकतात. नागपूरच्या राहुल वेसाई यांनी हे ट्विट केलंय आणि मी अनेक रुग्णांकडून हे ऐकतो. माझे घरचे म्हणतात फिजिओथेरपीची गरज नाही, फिजिओ खरोखरच खरा उपचार आहे का? तुमच्या घरच्यांचा हेतू चांगला आहे, पण या बाबतीत मला स्पष्ट बोलावं लागेल. पाठ आणि मानेच्या बहुतेक सामान्य दुखण्यांसाठी फिजिओथेरपी हाच मुख्य उपचार आहे. तो काही अतिरिक्त किंवा फक्त बरं वाटण्यासाठीचा पर्याय नाही. कारण मूळ समस्या सहसा स्नायूंची कमकुवत शक्ती, बसून राहिल्यामुळे कडक झालेले सांधे, चुकीच्या हालचाली आणि वारंवार होणाऱ्या त्रासामुळे मज्जासंस्थेची संवेदनशीलताही असते. फिजिओ फक्त तुम्हाला घरी करण्यासाठी व्यायाम देत नाहीत. एक चांगला फिजिओ तुमच्या हालचाली तपासतो, कमकुवत दुवे शोधतो आणि इतर कोणत्याही दुखापतीप्रमाणेच बरे होण्यासाठी एक टप्प्याटप्प्याने योजना देतो. एक साधं सत्य, औषधं तात्पुरत्या वेदना कमी करू शकतात, पण रिहॅबमुळे तो त्रास पुन्हा होण्याचं प्रमाण कमी होतं. हे अनेक लोकांकडून विचारलं गेलंय. रेडिट, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर सगळे एकच विचारत आहेत, अशा कोणत्या धोक्याच्या खुणा आहेत जिथे मी वाट पाहू नये? हे सेव्ह करा. गरज पडल्यास लिहून ठेवा. आवश्यक असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. हात किंवा पायात नवीन किंवा वाढती कमकुवतपणा, संतुलनाच्या समस्या, हातांचा जडपणा, वारंवार पडणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण नसण्यासोबत पाठदुखी, अपघात किंवा पडल्यानंतर तीव्र वेदना, तापासोबत वेदना, विनाकारण वजन कमी होणे, रात्रीच्या वेळी तीव्र वेदना, वेगाने वाढणारी तीव्र वेदना. ही लक्षणं दुर्मिळ आहेत, पण यांनाच आपण धोक्याच्या खुणा म्हणतो. यातलं काहीही होत असेल तर वाट पाहू नका. गुगल करू नका, चॅट जीपीटी वापरू नका, व्हॉट्सॲपवर विचारू नका. त्वरित तुमच्या न्यूरोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जनकडून तपासणी करून घ्या. बघा, 30-40तील भारतीय पुरुषांसाठी पाठ आणि मानदुखी इतकी सामान्य झाली आहे की बहुतेक जण ती सहन करतात. हे याला तणाव म्हणतात. ते पेनकिलर घेतात आणि पुढे जातात. पण जे पुरुष असे व्हिडिओ पाहतात, जे योग्य प्रश्न विचारतात, तेच लोक समस्या लवकर ओळखतात, त्यावर योग्य उपचार करतात आणि 45व्या वर्षी जुनाट आजाराला बळी पडत नाहीत.
तुमच्या वेदना हा केवळ ताण आहे, नसांची समस्या आहे की त्वरित लक्ष देण्याची गरज असलेली गोष्ट आहे, हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी प्रॅक्टोवर, प्रमाणित ऑर्थोपॅडिक किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊ शकता. ते तुम्हाला हे समजण्यास मदत करतील की तुम्हाला यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे की लगेच काहीतरी करण्याची. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर अशा मित्राला पाठवा जो नेहमी म्हणतो, "माझी पाठ काही आठवड्यांपासून दुखतीये, पण मी ठीक आहे." कारण तो माणूस स्वतःहून हे कधीच शोधणार नाही. आणि जर तुम्हाला महत्त्वाच्या विषयांवर असाच उपयुक्त सल्ला हवा असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.